नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघता बघता श्रावण संपत आलेला आहे. उद्या श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार म्हणजे शेवटचा 5वा श्रावणी सोमवार हा आहे. मग आता श्रावणी सोमवार धरायचा का, किंवा श्रावणी सोमवार उद्या जो आहे सोमवार त्याला शिवामूठ वाहायची का, वाहायची तर कुठली वाहायची, आणि सत्तू जर आपल्याला मिळाला नाही तर कुठली शिवामूठ व्हायची, शिवामुठीचं उद्यापन करायचं असतं का, ते कसं करायचं घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने. आणि उद्या शेवटचा श्रावण सोमवार आहे तर उद्या आपल्याला एकदम छोटी पण प्रभावी सेवा कुठली करायची आहे भगवान शंकरांची, आणि उद्या आपण काय काय करायचं आहे ते आज आपण पटकन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जशी आपण मांडणी करत आलेलो आहोत तशीच मांडणी करायची आहे. दीप प्रज्वलन करून गणपती पूजन करून छान आपण शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक दर खेपेला आपण जलाने करतो, उद्याही पहिली तुम्ही जलानेच करा, पाण्याने करा. आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला बघा, भगवान शंकरांना पांढऱ्या गोष्टी किंवा पांढऱ्या वस्तू किंवा पांढरा रंग हा खूप प्रिय आहे, हे आपण सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे उद्या शेवटचा श्रावण सोमवार आहे तर तुम्हाला जमलं तर उद्या गाईच्या कच्च्या दुधाने म्हणजे न तापवलेल्या कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही सकाळी करा, प्रदोष समयी संध्याकाळी येऊन तुम्ही ऑफिसमधून हातपाय धुवून सुद्धा केला तरीही चालेल. आणि किंवा तुम्ही पंचामृताने करा, जसं घरी अवेलेबल असेल तसं तुम्ही करा. सकाळी करा तरीही चालेल, संध्याकाळी प्रदोषसमयी जेव्हा तुम्ही आता मी पुढं जी सेवा सांगणार आहे त्याबरोबर केला तरीही चालेल. त्यानंतर छान शिवपिंड पुसून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे चंदनाचं अत्तर आणि तुम्हाला भस्माचे 3 पट्टे ओढायचे आहे, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहे. त्याच्यानंतर तुम्ही जी पांढरी फुलं उद्या तुम्हाला जी मिळेल, तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती पांढरी फुलं, धोत्र्याचं फळ, फूल, हे सगळं घाला. आणि त्याच्यानंतर ॲज युजल तुम्हाला असा अभिषेक करून पूजा करायची आहे. त्याच्यानंतर भगवान शंकरांना जे सगळ्यात प्रिय आहे ते म्हणजे बेलपत्र. तर तुम्हाला उद्या जर 108 बेलपत्र जर मिळाली तर उद्या नक्की वहा, कारण उद्या शेवटचं सोमवार आहे तर बेलपत्र नक्की वहा. जर मिळाली नाही तर काहीही हरकत नाही. तुम्ही 1, 3, 5, 11, 21, 51 जेवढीही बेलपत्र तुम्हाला मिळतील ती घ्या आणि शिव अष्टोत्तर नामावली आपल्या जी पुस्तकात आहे नित्यसेवेच्या ती म्हणून तुम्ही उद्या बेलपत्र वाहायची आहे. आता शिवामूठ काय आहे तर उद्या शिवामूठ आहे सातू. आता बघा, इथं तुम्हाला हे सातू म्हणून मला इथं त्यांनी दिलेत, पण ते सातू थोडंसं पांढऱ्या कलरमध्ये येतं. हे आहे त्या गव्हाच्या लोंब्या आहेत, जे आपण म्हणतो, ज्या गहू आपण जेव्हा निवडत असतो तेव्हा ज्या लोंब्या मिळतात तर त्या आहेत. तर बघा, आता सातू हे 3 धान्यांपासून सातूचं पीठ तयार केलं जातं, किंवा सातू उत्तर प्रदेशमध्ये किंवा आपल्या इथं सुद्धा हल्ली मिळायला लागलेला आहे. जर तुम्हाला जवळपास सातू मिळाला तर ठीक आहे, नाही तर बघा सातूचं पीठ कसं तयार होतं तर गहू, त्याच्यानंतर साळी, आणि त्याच्यानंतर जो हरभरा असतो, म्हणजे जे हरभरा असतो, हरभऱ्याची डाळ नाही, जो दुसरा हरभरा असतो, ते असं 3 ते 4 धान्य मिळून सातूचं पीठ तयार केलं जातं. तर उद्या तुम्हाला जर सातू मिळालं नाही तर तुम्ही गव्हाच्या लोंब्यासुद्धा घालू शकता, गहू, किंवा तुम्ही जे हरभरे मी जे म्हणते तुम्हाला ते मिक्स करून सुद्धा उद्या तुम्ही शिवामूठ ही वाहू शकता. शिवामूठ वाहताना उजव्या हातात शिवामूठचं जे धान्य आहे ते धरायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि उभी शिवामूठ शिवलिंगावरती धरून शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असं म्हणून शिवामूठ ही शंकराच्या पिंडीवरती शिवलिंगावरती उभी व्हायची आहे. आणि हा मंत्र तुम्हाला 3दा म्हणायचा आहे. असं म्हणून तुम्ही पूर्ण पूजा करून घ्या. आता बघा, सकाळी तुम्ही शिवामूठ वाहिली, उद्या 5वा सोमवार आहे, तुम्हाला जर टाईम मिळाला संध्याकाळी आणि जर एक 20 मिनटं जरी मिळाली तरी संध्याकाळी तुम्हाला उद्या रुद्राभिषेक करायचा आहे. आता तुम्ही काय करू शकता तर ही पूजा काढून घ्या
ह्याच्यानंतर तुम्ही उद्या सकाळी रुद्राभिषेक करू शकता, प्रदोष समयी उद्या तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. त्याच्या अगोदर जी शिवामूठाची जी पूजा आहे ती सगळी शिवामूठ एका साईडला काढून ती तुम्हाला आयदर तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा तुम्ही एका ब्राह्मणाला त्याच्याबरोबरच एक अर्धा किलो किंवा 1 किलो जे तुम्हाला धान्य जमेल ते धान्य त्याच्याबरोबर ही एक छोटी पुडी शिवामूठाची असं धरून तुम्ही शिवामूठ ही ब्राह्मणाला किंवा कुठल्याही देवळामध्ये नेऊन दान देऊ शकता. निर्माल्यात शिवामूठ वाहून टाकू नका. संध्याकाळी तुम्हाला प्रदोष समयी ऑफिसमधून तुम्ही आल्यानंतर 3 तास असतात बघा, सूर्यास्ताच्या अगोदर 3 तास, सूर्यास्ताच्या नंतर 3 तास. तर उद्या तुम्हाला काहीही झालं तरी जर तुम्हाला वेळ असेल एक 20 मिनटं तर उद्या रुद्राभिषेक करायला विसरू नका. उद्या सोमवती अमावस्या आहे, उद्या शेवटचा श्रावण सोमवार आहे. उद्या नक्की रुद्राभिषेक करा. जर तुम्हाला जमलं तर फक्त रुद्राभिषेक करा, बाकी तुम्ही काही करू नका. रुद्राभिषेक लावून द्या. आपला यूट्यूबवरती संस्कृतमध्ये रुद्राभिषेक आहे, 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे नमक आणि चमक सहित, आणि तुम्ही जलाने रुद्राभिषेक करा. ते पाणी सगळ्यांनी ग्रहण करा प्रसाद म्हणून. शिवपिंड त्याच्या अगोदर छान धुवून घ्या, म्हणजे जे भस्म किंवा अत्तर आहे ते पाण्यात उतरणार नाही. उद्या संध्याकाळी प्रदोष समयी ही सेवा नक्की करा. जमलं तर शिवमहिम्न आणि रुद्र अध्याय हा म्हणत किंवा यूट्यूबला श्रवण करत तुम्ही उद्या जलाभिषेक संध्याकाळी प्रदोष समयी करा. त्याच्यानंतर शिवामुठीचं आपल्याला उद्यापन कसं करायचं आहे, काहीही घाबरू नका. अगदी साधं सोपं उद्यापन आहे. एक तुम्हाला सवाशीण बोलवायची आहे. तुमच्या शेजारी ताई असतील, काकू असतील, तुमची मैत्रीण असेल, हरकत नाही, तिला बोलवा, हळद कुंकू लावा. त्याच्यानंतर छान तिची ओटी भरा. एक साध्या ब्लाऊज पीस आणि नारळाने भरली तरीही चालेल. त्याच्यानंतर तिला दूध आणि साखर हे प्यायला द्या आणि शिवामुठीचं उद्यापन करा. तुम्हाला जर हे जमलं नाही तर एक फळ, कुठलंही फळ तुम्ही शिवलिंगाच्या समोर ठेवायचं आहे. प्रार्थना करायची आहे की जे काय आपल्याला 4-5 जे काय माझं शिवामुठीचं जे काय व्रत माझ्याकडून हे 5 किंवा 4 सोमवारचे झालेलं आहे त्याचं आज मी उद्यापन करत आहे. दरवर्षी माझ्याकडून ह्या शिवामुठीचं हे व्रत असंच करून घ्या आणि तुमची कृपा आमच्या पूर्ण परिवारावरती कायम अशीच राहू द्या आणि मला अखंड सौभाग्य आणि घरी सुख शांती आणि समृद्धी नांदून दे, असं म्हणून त्याच्यावरती पाणी सोडा. भगवान शंकरांना दहीभाताचा नैवेद्य दाखवा. कापूर आरती, नंतर भगवान शंकरांची आरती करा. पांढऱ्या अक्षता वाहा शंकरांना आणि सगळ्यांनी नमस्कार करा आणि तो दही भात सगळ्यांनी प्रसाद म्हणून खा. आणि ते जे फळ आहे ते तुम्ही कुठल्याही देवळामध्ये नेऊन तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही हे ठेवू शकता. तर असं तुम्हाला शिवामुठीचं उद्यापन करायचं आहे बघा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला शिवामुठीची जी कथा आहे ती तुम्हाला नक्की वाचायची आहे. सोमवारची शिवामुठीची कथा ही तुम्हाला गुगलमध्ये मिळून जाईल. चातुर्मासाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर उद्या अशी साधी सोपी सेवा ही तुम्हाला करायची आहे. 11 खेपा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्योर्मोक्षीयमामृता, हा मंत्र, महामृत्युंजयाचा मंत्र उद्या करायला विसरू नका. तर अगदी अशी साधी सोपी पूजा जी आहे उद्या शेवटच्या श्रावण सोमवाराची ती घरी नक्की करा. उद्यापन व्यवस्थित करा, अजिबात टेन्शन घेऊ नका आणि सातूचं पीठ मात्र शिवलिंगावरती अजिबात वाहू नका. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.